तर चला मॅचला इथून सुरुवात करायची आहे. 3 ओव्हरची ही मॅच वाशीगाव वाशी विरुद्ध बेलापूर 11 बेलापूर. तर ज्या कोणा खेळाडूंच्या किंवा प्रेक्षकांच्या रिक्षा असेल डबर पार्किंग मध्ये त्या काढायच्या प्लीज, अन्यथा त्या गाडीवर फाईन लागली जाईल याची नोंद घ्या. ज्या कोणाच्या गाड्या आमच्या ग्राउंडच्या बाहेर लागलेल्या आहेत त्यांनी तिथून काढायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला फाईन लागली जाईल. तर गोलंदाज साईल, यावेळी पहिलाच बॉल, बॅटची कडा, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर पहिलाच बॉल यावेळी मात्र सिंगल आले. धावफलकाच्या दारीतून ओपन केलं जाते. ज्या गोलंदाजाने सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी साकारली. तर यावेळीचा बॉल, चांगली पिचिंग होती, लाईन इथे चांगली पकडले गोलंदाज साहिलनी. सकाळच्या सत्रापासून अफलातून गोलंदाजीचा नजराणा या गोलंदाजाने नक्कीच पेश केलाय. P1चं पहिले षटक हाताळत असताना आतापर्यंत तिसरी मॅच देखील खेळतोय आणि त्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी साहिल दिवेकरच्या दरम्यान. यावेळी मात्र लाईन मिस केले, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला, बराचसा बाहेर हा चेंडू होता. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाबेचा इशारा येईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धाबा लागल्या आतापर्यंत 2 धाबा. तर 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आजच्या दिवसातील शेवटची मॅच निकेश मूर्ती क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहतो. यावेळी मात्र ओव्हर पिच होता, इथून मात्र बॅटची कडा, फलंदाज क्रमांक पहिला, ब्रेक थ्रू इथे मात्र मिळालाय, तो मात्र बेलापूर या टीमला. आणि तदनंतर पहिला फलंदाज इथून बाद झालाय, बॅट्समन चेतन शिंदे. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला, नितीन सुतार, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. तर चांगली गोलंदाजी साहिल दिवेकरच्या दरम्यान. धावा लागला धावफलकावर 3. यावेळी मात्र लोअर फुल टॉस होता, ऑन साइडच्या रिजन मध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या धावफलकावर
4 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 4 धावा धावफलकावर देखील लागल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. तर चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. 4. तर स्वप्नील ठाकूर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्या टीमकडे 3 ओव्हरची मॅच. स्टार्टिंगला बॅट्समन नितीन सुतार आहे. क्वार्टर फायनल क्रमांक दुसरी आपल्या समोर इथे रंगली जाते. तर चला स्पीडअप करा प्लीज. बेलापूर 11 बेलापूर संघ. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इजाज येते बॉलच्या बॉलवर. तदनंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावांचे क्रिकेट आतापर्यंत नक्कीच मैदानावर रंगलंय. आतापर्यंत शांत ठेवलंय या दोन्ही बॅट्समनला. तर यावेळी मात्र बॅटची कडा आणि तदनंतर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. आणखीन एक सिंगल. तर टीमची धावसंख्या 6 धावा. 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत दोन्ही बॅट्समनला इथून मात्र संघर्ष करावा लागतोय धावफलकावर दावा जमवण्यासाठी. तर एक चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल वाशीगाव 11 वाशीगाव या टीमला. या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट ठेवायचं असेल तर. यावेळी फुल टॉस उडवलाय. तिथे मात्र कोणतीही चुकी नाही. संदीप म्हात्रेच्या हातामध्ये एक चांगला जेल. ओढा कॅच. यावेळी मात्र बॅट्समनला इथून मात्र परतावं लागते. हाता क्रमांक दुसरा वाशीगाव या टीमला. यावेळी मात्र बॅटची कडा आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू होतोय दाखल. तर यावेळीचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 8. षटक क्रमांक आपल्या समोर चालू आहे दुसरा. फक्त 1 धाव. फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये देखील खर्च झाल्यात. 1 विकेट स्वप्नीलच्या खात्यामध्ये ऍड केली गेली. यावेळीचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. इजाज येतोय बॉल खाली. कोणतीही चुकी नाही. ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या त्यांनी मात्र यावेळी मात्र निराश केलंय. नितीन सुतारला इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आशयाला. आणखीन 1 विकेटचं होतंय पतन. हादरा क्रमांक 3
वाशीगाव वाशी या टीमला. तर 8 धावा 8 रन्स 8. तर षटक क्रमांक दुसरा इथे संपलंय आणि धावा लागला धावफलकावर 8. तर शेवटचं षटक स्लॉगिंगची ओव्हर. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी यावेळी मात्र रोनक पाटील. तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी रोनकच्या दरम्यान सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तो रोनक पाटील येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच 18 चेंडूंचा खेळ. 12 चेंडू इथे फेस केलेत वाशीगाव वाशी या टीमने आणि 12 चेंडू फेस करत असताना फक्त 8 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. 3 विकेट देखील गमावलेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं. साहिलच्या दरम्यान अफलातून गोलंदाजी झाली. तदनंतर टेम्परामेंटची गोलंदाजी स्वप्नीलने देखील केली या मॅच मध्ये. रोनक पाटीलचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. प्रवीणच्या बॅट मधनं येतोय हा माइटी हिट षटकार. यावेळी देखील शॉर्ट बॉल परंतु एक धाव मिळेल तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 15. 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. येणाऱ्या 4 बॉलवर कितपत धावा या दोन्ही बॅट्समनच्या बॅटमधून येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण की क्षमता आहे प्रवीण भगत मध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची. पहिल्या चेंडूवर आपण देखील पाहिलं आक्रमकतेची भूमिका प्रवीण भगतने साकारली. यावेळी देखील शॉर्ट बॉल परंतु सरळ चेंडू चाललाय. लॉंग स्टॉपच्या रीजन मध्ये मिळते 1 धाव. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. यावेळीचा बॉल चांगली पिचिंग होती. चांगलं कमबॅक इथून केलंय गोलंदाज रोनक पाटीलने. पहिल्या चेंडूवर षटकार आला. तदनंतर गती बदलवली. बाउन्सरचा वापर सातत्याने केला जातो आणि तदनंतर हा बॉल थोडीशी कमी उसळी घेणारा होता आणि तदनंतर येतोय मात्र डॉट बॉल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 2. धावा लागल्या धावफलकावर 16. यावेळचा बॉल देखील चांगल्या लाईन वर पिच झालाय. पूर्णपणे इथून मात्र संघर्ष करावा लागतोय प्रवीणला. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव आलाय.
शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळचा फुल टॉस बॉल, परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. एक चांगली कॅच. तरी षटक क्रमांक 30 इथे संपलंय. 17 धावाचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. थँक्यू निलेश कोळी. अतिशय सुमधुर समालोचन देखील त्याच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 17 रनचं लक्ष आहे. येणारे चेंडू असतील 18 ने आतापर्यंत 17 धावा. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होईल संध्याकाळचं सत्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामातील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील ही पहिली क्रिकेट स्पर्धा निकेत स्मृती चषक 2021 आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत कैलासवासी निकेत मोती क्रिकेट संघ, शाहबाज फणसपाडा, फरान चौधरी, पंकज कोळी, आदेश कोळी, निलेश कोळी, भावेश भोईर त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत. तर मॅच लवकरात लवकर स्टार्ट करायचे. 17 रनचं लक्ष आहे. तर 17 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेतन म्हात्रे ज्याने बॅक टू बॅक 2 सामन्यादरम्यान आपल्या अफलातून खेळीचा बोलबाला या मैदानामध्ये उंचावला. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार बॅटिंग ज्याच्या माध्यमातून गेल्या 2 सामन्यांमध्ये पाहिली तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 17 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेतन म्हात्रे आणि साहिल देवेकरी सलामीची जोडी, तर बॉलिंग मार्कवर नितीन सुतार डावकुराचा गोलंदाज. पहिला बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल, मिड ऑनचा फिल्डर बीट झाल्यानंतर लॉंग ऑफचा फिल्डर देखील बीट होतोय. मिळतील 4 रन. पहिल्याच बॉलवर मिळाला जातोय हा चौकार. यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका टोलावला जातोय. एकेरी रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. 17 रनचं लक्ष आहे. एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतो. नितीन सुतार मध्ये क्षमता आहे कमीत कमी रन खर्च करण्याची, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. प्रतिउत्तर हे जीवनात देखील खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये देखील खूप महत्वाचं आहे. कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रतिउत्तर देता त्या त्यावेळेस तुमचं संकट हे मात्र जरूर खऱ्या अर्थाने बाजूला होत असतं. परंतु या मॅच मध्ये देखील
जर सामना जिंकायचा असेल टीम वाशीगाव संघाला तर या धावा रोखाव्या लागतील आणि जर सामना जिंकायचा असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला तर या धावा पूर्ण कराव्या लागतील. साहिल दिवेकर ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. यावेळेस देखील उडवलाय, बिग हिट केला परंतु फिल्डर तैनात होता. पहिल्या विकेटचं पतन साहिल दिवेकर. बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅट्समन देखील कौस्तुभ म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. टीमचा तारणार. आकुड पद्धतीचा बॉल. स्लिपला फिल्डर आहे प्रवीण भगत. खऱ्या अर्थाने कौशल्य आहे गोलंदाज नितीन सुतारचं, कारण प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो, वेग वाढवला जातो, वेग कमी केला जातो. एक फिल्डर त्याने स्लिपला देखील ठेवलाय प्रवीण भगतला. आपण जर क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पाहिली तर एक फिल्डर डीप मध्ये आहे, एक फिल्डर लॉंग ऑफला देखील आहे. यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. टायमिंग बेमिसाल. पंचांचा इशारा येतोय. कौस्तुभ म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस आतापर्यंत 9 धावा स्कोरबोर्डवर. अजूनपर्यंत जर आपण पाहिले तर 8 रन दूर असेल सामना जिंकण्यासाठी टीम बेलापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सरळच्या दिशेने उडवलाय. 1 बाउन्स. चौकार. अवघ्या 3 धावांची गरज अजूनपर्यंत. अवघ्या 4 धावांची गरज अजूनपर्यंत शिल्लक असेल सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 4 रन. येणारे चेंडू असतील आपण पाहू शकाल. 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 4 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे चेतन म्हात्रे, ज्याने 2 सामन्यादरम्यान आपल्या अफलातून खेळीने खऱ्या अर्थाने बेलापूर टीमला वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणलं. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच चे किताब जिंकले चेतन म्हात्रेने. एक तंत्रशुद्ध पद्धतीची आक्रमकतेची बॅटिंग त्यांनी केली 2 मॅचेस मध्ये. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये आराध्य 11 धारावी संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. स्विच हिट केलाय. 1 रन होईल की काय आणि सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम बेलापूर. घरचं मैदान आणि घरच्या मैदानामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक टीम वाशीगाव 11. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर या सामन्याचा हिरो स्वप्नील ठाकूर, ज्याने 4 धावा देऊन 2 विकेट संपादन केल्या. स्वप्नील ठाकूर आपण यायचा मॅन ऑफ द मॅच. तर स्वप्नील ठाकूर आपण यायचा लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच.